टीटी संदर्भात काल 2 जुलै 2026 ला काल निर्गमन झालेले हे पत्र आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं टीटी संदर्भात IBPS ला पाठवलेले पत्र आहे. त्याचा विषय बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीटी 2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्याबाबत हेच पत्र मी तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून सांगतो. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने म्हणजे IBPS जी एक खाजगी संस्था आहे ला लिहिलेले हे पत्र आहे. या पत्राचा मुख्य अर्थ आणि सारांश खालील प्रमाणे आहे. पत्राचा मुख्य विषय असा आहे बघा, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटीटी 2026 ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्याबाबत महत्वाचे मुद्दे. एक म्हणजे परीक्षा पुढे ढकललेली. पूर्वी ही परीक्षा 28 जून 2026 रोजी आयोजित होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षा आता ऑनलाईन. या पत्राद्वारे परीक्षा परिषदेने IBPS ला विनंती केली आहे की ही परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने सुरक्षित आणि पारदर्शकपणे लवकरात लवकर आयोजित करावी. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सेवेतील शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे आणि त्यांना 2028 पर्यंतची मुदत दिली आहे. या पार्श्वभूमीवर वर्षभरात किमान 2दा ही परीक्षा घेणं प्रस्तावित आहे. माहितीची देवाणघेवाण. परीक्षा परिषदेने परीक्षेच्या नियोजनासाठी आवश्यक असलेली विविध माहिती, उदाहरणार्थ परीक्षार्थींची संख्या, परीक्षा केंद्राची संख्या, दिव्यांग उमेदवारांची माहिती इत्यादी या पत्रासोबत जोडली आहे. थोडक्यात हे पत्र महाराष्ट्र राज्य परिषदेने म्हणजे IBPS महाटीटी 2026 ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पुन्हा आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यासाठी लिहिलेले एक अधिकृत पत्र आहे. म्हणजे आता 2026 ला म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आता जी 28 जून 2026 ला जे पेपर होणार होतं ते झालं नाही, ते पुढे ढकललं गेलं. आता तो पेपर जो होणार आहे टीटीचा हा ऑनलाईन पद्धतीने व्हावा यासाठी IBPS ला राज्य परीक्षा परिषदेने IBPS ला पाठवलेले एक पत्र आहे. आता टीटी हा पेपर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावा म्हणून. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.